आपल्या सर्वांचे अधिक स्वागत। आपल्या परभणी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री मेघनाथ बोर्डी आपण प्रचारात स्वतः खुद्द उतरलात। आज गंगाखेडमध्ये काय परिस्थिती आहे? हे बघा, गंगाखेडमध्ये आम्ही एकदम चांगल्या स्थानी आज A+ आमच्या गंगाखेडच्या नगराध्यक्ष आणि सर्वच उमेदवारांची परिस्थिती आहे। आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून आमचे मग सर्व प्रमुख नेते सुद्धा कुठलीही निवडणूक असली तरी आम्ही मतदारांच्या भेटीगाठी करत असतो आणि निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढत असतो। आपण स्वतः मतदारांना भेटतात, काय मतदारांच्या भावना? मतदार आनंदी आहे आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी आतुर आहे। गंगाखेड आपल्या परभणीच्या 7 नगरपालिका आहेत, त्यापैकी 3 नगरपालिका भाजप सोहळा लढत आहे, बाकी ठिकाणी युती आहे। नेमकं कशा पद्धतीने? 3 ठिकाणी स्वबळावर लढत आहोत आणि 2 ठिकाणी शिंदे सेनेसोबत युती आहे आणि 1 ठिकाणी आघाडी आहे आणि पाथरीमध्ये आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही। पाथरीवरूनही वादंग झालं होतं, पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। हे बघा, जे काही तिथे निर्णय घेतलेले आहेत हे जिल्ह्यातील राजकारण, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने कोणाचं प्राबल्य आहे आणि तिथे आपल्याला काय आउटपुट मिळेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वरिष्ठांना ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा देऊन त्यांच्या सूचनेनुसार इथे निर्णय घेण्यात आलेले आहेत। काल अजित पवारांची जिंतूरला सभा झाली, ते म्हटले की आमच्या बारामतीमध्ये कचरा नाही आहे, विकास पण बारामतीचा झालेला आहे, तिथला लोकप्रतिनिधी खमक्या नाही आहे आणि इथला नाही आहे, हे येड्या गाबाळ्याचं काम नाही विकास करणं। बघा, ह्याच्याबद्दल मी कालच स्टेटमेंट दिलं। अजितदादा खूप मोठे नेते आहेत, आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा स्वतःही खूप नशीबवान आहेत, बारामतीकर सुद्धा नशीबवान आहेत की ह्या राज्याचं पूर्ण सत्ता केंद्र हे कायम बारामती राहिलेलं आहे। त्यामुळे बारामतीकरांना जे सगळ्यात चांगलं असेल, निधीचं कधी कमतरता त्यांच्या आतापर्यंत आलेली नाहीये, म्हणून भरभरून सगळं मिळालेलं आहे, सगळ्या सुखसोयी त्यांना मिळालेल्या आहेत। त्यामुळे बारामतीचं कंपॅरिझन महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांसोबत करणं हे चुकीचं असणार आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलंय की राज्यामध्ये फक्त बारामतीच नाही तर बारामती सारख्या सगळ्या नगरपालिका करायचंय, म्हणून सुंदर नियोजन देवेंद्रजींनी आखलेलं आहे। म्हणून आज गंगाखेड येथे मी गंगाखेडच्या मतदारांना सुद्धा विनंती करते आणि जिल्ह्यातील राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकीला जिथे सामोरे जाते त्या सगळ्यांना की देवेंद्रजींच्या आणि मोदीजींच्या जी विकासाची गंगा त्यांनी चालू केलेली ती आपल्या नगरपालिकांच्या आपल्या गल्ली बोळांपर्यंत आणण्यासाठी आपल्याला देवेंद्रजींच्या आणि मोदीजींच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं लागणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावा लागणार आहे। आपण 2 नगरपालिकेत शिवसेनेसोबत युती केली, पण राष्ट्रवादीसोबत कोणत्या नगरपालिकेत युती नाही, नेमकं कारण काय? त्या ठिकाणी आमचे स्थानिक समीकरण जुळलेले नाही, त्यामुळे तिथे युती नाही झाली। कोणत्याच नगरपालिकेत नाही। शेवटचा प्रश्न, 7 नगरपालिकांमध्ये काय स्थिती राहील? आम्ही जिथे जिथे लढतोय, आम्ही 86 ठिकाणी कमळावर लढतोय आणि 20 ठिकाणी आघाडीवर लढतोय। त्या ठिकाणी आमचा 80 ते 90% आमचा यश आम्हाला मिळेल असं आम्हाला खात्री आहे।